कोणी निघा कोणी बघा माझा जगही साष्टांग प्रणिपात देवा आठवतोय तो दिवस ज्यावेळी राजवैभवाचा त्याग केलास आणि अरण्याचा मार्ग पत्करलास त्याच मार्गात या सख्या हनुमंताची आणि तुझी प्रथम ग्रंथिका
दिवसाने या सेतूवरला रामेश्वरात लागून झालाय. ये, अरे आपली भेट घडली आहे. प्रेमाचं आलिंगन झालं. कारण कित्येक दिवसाची भेट भेटली की नाही असं होतं. अरे तुझा आणि माझा सारखा मित्र अजून कुठे भेटून शोधून सापडणार नाही. भेट कायम स्वरूपी तुझ्या लक्षात राहिली. वा, मग हनुमंता तुझे गोड गान गायले मी. भगवंताचं नामस्मरण केलं, पण तुझ्या धनाचं विसर्जन केलं मी. याच्यामुळे कारण याच्यामुळे कारण आगळं आणि वेगळं. असा कोण? माझा देव वैकुंठीचा नारायण होय ना. होय. मग 7व्या अवतारी प्रभू रामचंद्र म्हणून अवतरला. हा माझा प्रभू होय ना. बरोबर आहे. मग त्या प्रभू रामचंद्राचे भक्त ते तुझे कोण? अर्थात ते माझा प्रभूच होय ना. माझे बंधू. नारायण. हे देवा, घडलेलं वृत्तांत मी कथन केलं, पण नेमकं तिचं काय घडतंय हे दृश्य अदृश्यानं पाहण्यासाठी मलाही तिथपर्यंत गेलं पाहिजे. आणि ते काय असेल तर माझ्या पुत्राला बंदिस्त केलं रे. अरे राजकर्त्या, तुला काय वाटलं? या शनिदेवाच्या पुत्राला जर तू बंदिस्त केला असेल, हा शनिदेव शांत असेल? नाही. सारंग पुत्र राजकर्ता राजा त्याला मी बंदिस्त केले, पण नव्हे तर तो सोडला तरी अनेक राजकर्ते आहेत. त्यांच्या मुखवाटे माझं नाम वर्चस्व करावं लागेल. एक नामवंत दशावतारी कलाकार औटवणे गावचे सुपुत्र विठ्ठल गावकर यांनी पण आज करता येत नाही एवढा अगण्य साधे हो. या शनी देवाच्या नेत्रासमोर भाव कोण आहे? रे वा रे सख्या हनुमंता, या शनी देवाच्या ठिकाणी तुझं आगमन झालं. अरे इथं येण्याचं प्रयोजन केलंस की मुद्दामालाच? हे शनिदेव, हा सख्खा हनुमंत इथपर्यंत का आणि कशासाठी आलाय हे तुला पूर्णपणे ज्ञात आहे. उपयोगाचा नसतं, आपापल्या मनाला दिलेलं याचाच महत्व असतं. जर तुझ्या भक्तांच्या रक्षणासाठी तू आला असेल तर ध्यानी ठेव, सामोपचाराचा बोध मी कधीला देव देवतांचं नातं सोडून तुझ्या शिवाय मी बसणार नाही. आज सकाळ आपल्या बंधूंवर संकट दुरापास्त करण्यासाठी, तुझ्यासाठी युद्ध करण्यासाठी तत्पर होतोय.
काही खरं नाही. या विश्वाच्या ठिकाणी नवग्रहातील एकच स्थान अलिप्त होणार अशी माझ्या नेत्रासमोर शक्यता दिसते. नाही नाही हा, शनिदेवा, आता काय कर, काय ते अजून एक शक्ती निर्माण कर. नारदा? हो, अरे वेडा की खुळखुळा, एक शक्ती निर्माण केला. अरे जेणेकरून तो सका हनुमंत मला तरी वाटत नाही शांत बसेल. मग शनिदेवा, हा, याच्यातून जर का तुला करायचं असेल हा, तर याला मार्ग आहे. त्याला मार्ग आहे. इकडे नारदा लवकर काय अरे कर. इकडे शाबास. नारदा, हा, वेळोवेळी देवतांना सहकार्य तू केलं. बरोबर. त्याचप्रमाणे या भल्या मोठ्या संकटात सुद्धा शनिदेवाला शांत तू केलं. शनिदेवाला युक्ती तू सुचविली. त्याच युक्तीप्रमाणे ती युक्ती आचरणात मी आणणार आहे. नारदा, मग तू सांगितलेल्या कार्याला विलंब नको. निघालोय. जवान. निघालोय. सुख दुःख भोग हे प्रत्येकाच्या मातीत ठेवलेलं आहे. मग तो देव असे नका, दानव, मानव, अन्य कुणी असे नका, पण सुख दुःख भोग हे प्रत्येकाच्या मातीत ठेवलेलं आहे. म्हणून मला एकच म्हणायचं आहे, सुख दुःख भोग सारे कधीला नाही या गावचे सुपुत्र उत्कृष्ट भूमिका करणारे आनंद गावकर खरंच या काळाकुट्ट अंधारात अन्नाचा पाण्याचा टेप सुद्धा नाही. दिवस जातोय ते जातोय, पण माझ्या नशिबी का देवा का रे माझ्या एवढी कसोटी का म्हणून माझी पाहतोय ती. ज्या हाताने माझं लग्न झाले ते सौभाग्य खोटी काय असतील हे देवा, का म्हणून माझ्या नशिबी एवढं धंदा करण्यासाठी आणि हे का करण्यासाठी तू सिद्ध झाला. एवढी कसोटी पाहू नको माझी देवा. वैकुंठ नारायणा एक सारखी बंद होणार की नाही? ही शक्ती आता
शुभमंगल आशीर्वाद, मनातील सद्भावना परिपूर्ण होईल असा मंगलमय आशीर्वाद. कुठे आपला परिचय शनिदेवाच्या सानिध्यात वावरणारी शक्ती. स्वतंत्र यथार्थ वगैरे कोण असा अपराध या निष्पाप किंवा कर्मी घडला म्हणून तिला त्रस्त करण्याचा प्रयत्न तुझ्या कर्मी घडला जातोय. हे दयेच्या देवा, काळ्या कपटी भक्ती बंद झाली म्हणजे माझ्या बापाची तुझ्या बापाची भक्ती करते पण बाबा रे कुणी कोणत्या देवतेची भक्ती करावी हा ज्याच्या त्याच्या मूलभूत हक्काचा प्रश्न आहे. हे तुम्हाला सांगू नका. ढवळाढवळ करू नये. तेव्हा जा तुझ्या जीविताचं रक्षण करून कर्तव्याचं प्रदान करायचं असेल याच्या पिंजऱ्यात वावणाऱ्या या तुझ्या आत्मर्म परमेश्वराला या तुझ्या अवकायचा नाश होऊ नये तर माघारी जाण्याचा प्रयत्न कर. माघारी जाणारी ही शक्ती नव्हे, लक्षात ठेव. जाणार तिला भक्ती बंद करायला लावणार. एवढ्या हम प्रवृत्तीनं वागला असेल तेव्हा म्हणतोय यावेळी आठत आहे पण म्हणतो शिस्तीत माघार घे म्हणतोय. जाणार नाही मग एवढी तुझी अहम प्रवृत्त आहे कर्तव्येन शोकम कर्तव्येन भविष्यते वर्तमान काली न भूतो न भविष्यते. भूतकाळी वर्तमान काळाचा विचार न करता मागे गेला तो भूतकाळ पुढे येणारा भविष्यकाळ चालवायचं वर्तमान काळ. या वर्तमान काळात तुला विपरीत बुद्धी सुटली की तुझी आणून पाडल्याशिवाय राहणार नाही. मग तुझी इच्छा पूर्ण केली जाईल. माझी इच्छा तू पूर्ण करणार आहे मग हा तुझा अविवेक आहे. तरी ना अविवेक सत्याला मदंडायचा वेड्याच्या अवस्थेत बायको म्हणून या विश्वास म्हणतात तो भटकतोय. कडे कंटनात काटेरी कुंपणात नावनात निवेड्याच्या रंगातून मार्गाना मार्गक्रम करतोय. पण याच वेळी आमचं कर्तव्य परिपूर्ण झालं म्हणून आशीर्वाद द्या. नारायण नारायण हरी हरी नारायण 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 ज्याचे त्याने
दुःख भोगा नरनारी ज्याचे त्याने ज्याचे त्याने ज्याचे त्याने दुःख भोगा नरनारी कुणी नाही वाटे कधी शनिदेवापर्यंत गेलोय. समाप्तरा सांगितलं ऐकायला तयार नाही. परंतु त्याचा आणि माझा घनघोर युद्ध त्याच मार्गाने ते येत आहे. माझ्या मार्गाने कोणी तर येत आहे. तरी आवाज कोण आहे? अशी व्यक्ती आणि तुझ्या पर्यंत कोण आहे? तुझी भक्ती ही अबला नारी या सख्या हनुमंतापर्यंत नारदा आणि कशासाठी आली देवा? आशीर्वाद दे. आशीर्वाद आहे देवा. न जाणे माझ्याकडून एक चूक घडली देवा.
देवा तुझी ही भक्ती तुझ्या चरणापाशी आली त्या चुकीचं निरसन तुझ्याकडे व्हावं हीच माझी एक इच्छा आकांक्षा अपेक्षा आहे. अशी कोणती चूक तुझ्याकडे घडली? देवा हा मला ज्ञात आहे की तू बाल ब्रह्मचारी आहे. बरोबर आहे. म्हणूनच त्या कारणानं ही चूक माझ्याकडे घडली. हा की तुला मी कथन नाही रे करू शकत. हाय पण देवा हा ज्या अर्थाने माझ्याकडे चूक घडली हा त्या चुकीची समापेक्षा मी करते. हा मला क्षमा कर आणि मला एक वचन दे. असं कोणतं वचन? आणि ते वचन काय असेल? हा क्षमा केल्यानंतर तुझ्यावरची विघ्न येईल हा त्या विघ्नात विनाश करून तुझी सेवा तेव्हा मी तुझी सेवा करणार आहे. म्हणून मला आशीर्वाद दे. हे अपराध आहे. तुझ्या जीवनात तुझ्याकडे घडलेली चूक आणि त्या चुकीचं क्षमा मागण्यासाठी तू या सख्या हनुमंतापर्यंत आली. आपली चूक आपल्याला कळणं यापेक्षा श्रेष्ठ धर्म आहे. तुझ्या चुकीला मी क्षमा करतोय आणि तुला वचनही देतोय की यापुढं तुझ्या जीवनात